माझे नाव महेंद्र विठ्ठल सूर्यवंशी. मी हेळगाव या गावचा रहिवासी आहे. तालुका कराड, जिल्हा सातारा. आपण कृषी हा व्यवसाय म्हणून निवडलेला आहे. माझं शिक्षण हे MSc ॲग्री झालेलं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये मी आज जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं काम करतो आहे. तर आपण या गावामध्ये साधारणपणे आपल्या शेतामध्ये ऊस, केळी, टोमॅटो, आले या प्रामुख्याने या पिकांचा आपण लागवड जास्त करतो आपल्या शेतामध्ये. आपण जवळजवळ आता बऱ्यापैकी 20-25 एकर क्षेत्रावर आपल्या लीजनं घेतलेल्या क्षेत्रावर आपण व्यवसाय या प्रकारे शेतीचा व्यवसाय ह्या प्रकारे आपण लागवड करत आहोत. तर त्यामध्ये आपण दरवर्षी ऊस चांगल्या पद्धतीने घेतो. ऊसाचे उत्पन्न आपण सरासरी 120 टनापर्यंत काढलेलं आहे. 120-125 टन आपण काढलेलं एकरी. त्याच्यानंतर केळीमध्ये आपण सुद्धा 35 टन ते 38 टन 40 टनापर्यंत गेलेलो आहोत. आणि आल्यामध्ये सुद्धा आपण एकरी साधारणपणे एका 50 ते 60 गाड्यापर्यंत ॲव्हरेज आपण गेलेलो आहोत. तर दरवर्षी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. तर ह्या वर्षी मी एक नवीन प्रयोग केला होता. टोमॅटोचा आपण प्रयोग केलेला आहे. तर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे आपण 1 एकर क्षेत्र लावलेलं आहे आणि 20 जानेवारीला आपण ही लागण केली होती. 20 आणि 21 या जानेवारीला या दिवशी आपण ही लागण केली होती. लागण करायच्या अगोदर आपण टोमॅटोची विरांग ही जात निवडली होती, कारण तेव्हा थंडीचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. तर आज आपण बघू शकता ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे आपण 6 फुटावर बेड बनवलेले आहेत. 6 फुटावर बनवण्याचं कारण असं होतं की उष्णता वाढली, तर मी म्हटलं उष्णतेला आपल्याला थोडंसं कमी करण्यासाठी आपण 6 फूट हे अंतर निवडलं होतं. 6 फुटावर झिगझॅग पद्धतीने आपण ही लागवड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसल डोस टाकला होता. तर बेसल डोसमध्ये आपण साधारणपणे 2 पोती DAP, नंतर सुपर 2 पोती, नंतर मायक्रोन्युट्रिएंटच्या काही बॅगा आणि मायक्रोन्युट्रिएंट्स 25 ते 30 किलो साधारणपणे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये बॅक्टेरियासाठी आपण त्यामध्ये कॅनबायसिस कंपनीचं TB3 टाकलं होतं. त्याच्यानंतर TB3चा एक डोस, TB3 2 बकेट. त्याच्यानंतर स्पीड कंपोजच्या 3 पिशव्या घेतल्या होत्या, ज्या 4 किलोच्या आपल्या पिशव्या येतात. आणि ताबाजी हे 2 पिशव्या घेतलेल्या होत्या, कारण जे आपण टाकतोय त्याचा अपटेकसुद्धा व्हावा. आणि मायक्रोन्युट्रिएंट माझी अशा म्हणजे मी जास्त करून बायोलॉजीवर जास्त विश्वास ठेवणारा शेतकरी आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे आपण टाकतोय जमिनीमध्ये ते उचलून देण्याचं काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट्स मला आलेले आहेत. तर आपण जसा प्लॉट आता बघतोय आपण, साधारणपणे हा एक 72 ते 75 दिवसाचा प्लॉट आहे. तर ह्याचं एक हार्वेस्टिंग झालेलं आहे. पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्याला 1.5 टन माल मिळालेला आहे आणि आत्तासुद्धा आपल्या एका झाडावर सरासरी 120 ते 125 फळं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने हे मॅनेजमेंट केलेलं आहे. सगळं आपण बॉक्स टाईप केलेलं आहे. प्रत्येक झाडाला डबल कैची आणि प्रत्येक ठिकाणी कैची आणि डबल तार आहे. पण आता सध्या प्लॉट हा खूपच उंच वाढला आहे. सरासरी 6 फूट उंची त्याची झालेली आहे. 5.5 ते 6 फूट उंची झालेली आहे. प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बायोलॉजिकलचा वापर केलेला आहे. मिलेस्टिन हे साधारणपणे 50 मिली प्रतिपंप आणि सुडो हे 100 ग्रॅम प्रतिपंप ह्या पद्धतीनं फवारणी आपण दरवेळेला जेव्हा मला असं वाटेल की बॅक्टेरियल किंवा फंगल करपा येतोय, तर त्यावेळेला मी त्याची फवारणी घेतलेली आहे. आणि दर शेड्यूलमध्ये माझं दर 15 ते 20 दिवसानंतर, साधारणपणे 20-21 दिवसानंतर आपण दरवेळेला ट्रायको आणि सुडोची एक स्लरी बनवून ठेवलेली आहे मी 500 लिटर पाण्यामध्ये, कॅनबायसिस कंपनीची. तर ते आपण दर अल्टरनेट 20 दिवसानंतर ती सोडत असतो. त्यामुळे अजूनसुद्धा आपल्याला ह्या 72 ते 75 दिवसामध्ये माझ्या पूर्ण प्लॉटमध्ये एकही झाड असं कोणत्याही बॅक्टेरियल किंवा फंगल करप्यानं किंवा कोणत्याही विल्टनं गेलेलं नाही. तर हे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. पहिली आळवणी आपण नेहमी मी बायोलॉजिकलची घेतो, तर त्यामध्ये पहिली आळवणी आपण सुडो, ट्रायको आणि ची आळवणी घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या आळवणीला आपण ह्युमिक वगैरे घेतली आणि तिसऱ्या आळवणीमध्ये परत मी निमॅटोडचा अटॅक होऊ नये ह्याच्यामध्ये पहिला आपण बिवड आल्याचा होता, त्यासाठी निमॅटोडचा अटॅक होऊ नये म्हणून निमॅस्टिन आपण हे दर महिन्याला 2 किलो मी सोडतो. तर ह्याचा रिझल्ट असा आलेला आहे, जर आपण बघितलं खाली पांढऱ्या मुळ्यांची वाढ खूप आहे चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर मी काही न्यूट्रिएंट्स घेतले, काही खतं घेतली. त्याच्यामध्ये आपण ताबा ड्रीप हे खूप चांगल्या पद्धतीने वापरलं आहे. मी आत्तापर्यंत साधारणपणे जेव्हा मला असं वाटतं की झाडावर ट्रेस येतोय, तेव्हा मी ताबा ड्रीपची आळवणी एकरी 1 लिटर ह्या पद्धतीनं आपण आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा घेतलेली आहे. तर आपण हा प्लॉट उन्हाळ्यामध्ये येत असल्यामुळं तुटा नागाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर तुटा नागाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण ब्रिगेड बी हे प्रतिपंप 100 ग्रॅम ह्या पद्धतीने घेतलं होतं. त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आले. त्याच्यामुळे अंड्यांचं सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येतं, कारण कसं होतं बऱ्याचदा केमिकल कंट्रोल्समध्ये फक्त नागाळी मारली जाते, पण त्याचं जे सायकल आहे, लाईफ सायकल डिस्टर्ब केली जात नाही. त्यामुळे आपण ब्रिगेड बी हे 100 ग्रॅम प्रतिपंप ह्या पद्धतीनं आपण प्रत्येक सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक 15 ते 20 दिवसांना आपण त्याची फवारणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर प्लॉटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेस येऊ नये, कारण वातावरणामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे यावर्षी. तर ट्रेस येऊ नये म्हणून आपण व्हायटरमोन हे
नायट्रोजन फिक्सेशनसाठी आणि ट्रेस न येऊन देता आपल्याला फुलकळीचं सेटिंग होण्यासाठी व्हायटर म्हणून आपण प्रतिपंप 30 मिली ह्या पद्धतीनं त्याची फवारणी घेतली आहे. आणि त्याचं जर आपण रिझल्ट पाहिले तर तुम्ही बघू शकता की पहिल्या शेंड्यापर्यंत सुद्धा आपल्याला इथं फुलकळीची चालू आहे, फुलकळीसुद्धा आपल्याला चालू आहे आणि ह्याचा रिझल्ट खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आपण पाहिलं साधारणपणे जे आपण नवीन पीक पद्धती आहोत म्हणजे फळभाज्या असू द्या किंवा भाजीपाला आणि फळबागा असू द्या, तर ह्याच्यामध्ये बायोलॉजिकलला पर्याय नाही, लक्षात घ्या. कारण जे काही आहे, कारण आपलं सॉईल कल्चर आहे, आपण मातीवर प्रेम करणारी माणसं आहोत, तर ह्याच्यामध्ये सॉईलला बायोलॉजिकलला पर्याय नाही. तर आपण जे प्रोडक्ट वापरले कॅनबायोसिस कंपनीचे असू द्या, तर त्याच्यामध्ये ज्या ट्रायकोसुडो बॅसिलस नंतर त्यांचं मिलॅस्टिन वगैरे जे आपलं मिलॅस्टिन खूप छान प्रोडक्ट आहे. आणि शिवाय बाकीच्या आपण जे बायोलॉजिकल वापरल्यामुळे आज बघितलं तर आपण एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट सेटिंग झालेला आहे. तर भविष्यामध्ये आपण ह्या कंपनीच्या प्रोडक्टचा वापर करावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या शाश्वत शेती करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. आणि तर आपण या कंपनीच्या प्रोडक्टपासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळण्याची हमी मला तर वाटत आहे. तर कंपनीने दिलेल्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.